पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मला गेलं का तुम्ही गोमूत्र जे आहे ते शिंपडलेले आहे जिथे रोहित पवारांनी आंदोलन केलं, काय नक्की भूमिका आहे, काय सांगा? नाही, रोहित पवारांना मुळात हे आंदोलन करण्याचा अधिकारच नाही. कारण गेल्या अनेक वर्षापासून यांच्या घरात सत्ता पाणी भरत होती. हे सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेले आहेत. अनेक बँका यांनी खाल्ल्या यांच्या कुटुंबानं. अनेक सहकारी कारखाने कर्जबाजारी करून खाजगीकरण करून यांनीच विकत घेतले. अनेक दूध संघ बुडवले. शेतकऱ्यांच्या नावावरती बोगस कर्ज काढली आणि ती माफ करून घेतली. अशा वृत्तीच्या माणसानं शेतकऱ्याचा कळवळा आणणं हे काय शेतकऱ्यांना किंवा आम्हाला पटलेलं नव्हतं. या आंदोलनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. रोहित पवार स्वतःला राज्याचे नेते समजतात आणि समोर 50 माणसं नव्हती, म्हणजे शेतकरी नव्हते. म्हणून आम्ही त्या ठिकाणची ही आमची विठुरायाची पावनभूमी एका भ्रष्टाचारी माणसानं त्या ठिकाणी येऊन आंदोलन केलेलं होतं आणि ती भ्रष्ट झालेली भूमी आम्ही त्या ठिकाणी पवित्र असं गोमूत्र शिंपडलं. आमच्या पंढरपूरचं चंद्रभागेचं तीर्थ त्या ठिकाणी शिंपडलं आणि ही पावनभूमी आम्ही शुद्ध केली. रोहित पवारांचं जवळपास 3 दिवस आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस तुम्ही कुठला विरोध नाही केला, मात्र त्यांनी गेल्यानंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडलात. काय नेमका उद्देश आहे तुमचा? रोहित पवारांचं आंदोलन सुरू झाल्यात मी प्रसार माध्यमांना सांगितलेलं होतं की रोहित पवारांचं आंदोलन हे स्टंट बाजी करणार आहे. ते 1-2 दिवसात नक्की उठून जातील. मी त्यांना आवाहन केलं की सर सकट कर्जमाफी पूर्ण झाल्याशिवाय, सरकारनं मागणी पूर्ण केल्याशिवाय आपण आता एकदा बसल्यानंतर उठू नका. हे मी स्वतः त्यांना प्रसार माध्यमाद्वारे आवाहन केलेलं होतं. गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेची आचारसंहिता चालू आहे. जिल्हाधिकारी महोदयांचं जमावबंदीचे आदेश आहेत. पंढरपूर हे आध्यात्मिक नगरी आहे. या ठिकाणी अधिक मासामुळं महाराष्ट्रातून भाविकांचा प्रचंड लोंढा त्या ठिकाणी येत होता. मायमावल्या महिला भगिनी या ठिकाणी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी येत होत्या. पंढरपुरात ट्रॅफिक जाम झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाला वरती प्रचंड दबाव टाकला, ताण आणला, भाविकांना त्रास दिला आणि त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांच्यावरती रितसरपणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करतोय.